महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे हे नेते उपस्थित राहणार आहेत। यावेळी शक्ती प्रदर्शन केलं जाईल। तसंच महादेव जानकर हे परभणीतून रासपकडून लढणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने त्यांच्यासाठी जागा सोडली आहे। त्यामुळे जानकरांची लढत इथे ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी होणार आहे। आपल्या सोबत आता रासपचे आमदार रत्नाकरजी गोटे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल एकूणच कशा पद्धतीचा सगळा आजचा हा कार्यक्रम असणार आहे? किती वाजता साधारणतः आपण उमेदवारी अर्ज दाखल करू? कोण कोण उपस्थित असेल? साधारणतः आम्ही उमेदवारी अर्ज जो आहे, जो मुहूर्तावर जो उमेदवारी अर्ज दाखल करायचा असतो, तो अर्ज आम्ही आता 11 ते पावणे 12 दरम्यान मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर आम्ही दाखल करून घेऊ आणि सर्वच आपल्या सर्वांचे नेत्यांचे आदेश पाळतील आणि जानकर साहेबाला बहुमत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस निवडून आणतील, त्यामध्ये काही दुमत नाहीये। आम्ही सर्वांच्याच राष्ट्रीय लोकांना सर्वांनाच आम्ही मानणारे आमचे नेते आम्ही आहोत। त्याच्यामुळे कुठल्या जातीपातीचा कसल्याही प्रकारचा कुठलाही म्हणजे इथं असा हा काही प्रकार येणार नाही किंवा असं काही केलं जाणार नाही। ठरवलेलं आहे, या परभणी जिल्ह्याच्या सर्व जनतेने ठरवलेलं आहे की बदल करायचा आणि हा बदल निश्चित होणार आहे। कारण का मागच्या 50-60 वर्षामध्ये जे परभणी जिल्ह्याचे जे हाल झालेले, आज रस्ता नाही, पाणी नाही, कुठलीच व्यवस्था नाही, त्याच्यामुळे जनतेने ठरवलंय परभणी जिल्ह्याच्या की यावेळेस आपला बदल करायचा आणि हा निश्चित बदल घडवून येईल। तेवढाच बदल नक्कीच होईल असा विश्वास जे आहे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।